नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की एल शेपमध्ये जे किचन असतात त्या किचनला जो एल कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये कॉर्नरला जो डोअर बनवला जातो तो कसा बनवला जातो ते पाहणार आहे आपण. आता इथं आपण फ्रेमिंग करताना सागवानी पट्टी उभा करून त्याच्यावरती हे डोअर लावलेले आहेत आणि हे अगदी उघडायला झाकायला इझी डोअर झालेले आहेत. आता आपला जो कॉर्नर आहे हा इथं काडापा उभं केलेली नाही आहे, त्यामुळं इथं दरवाजे बनवत असताना आपल्याला फोल्डिंग डोअर बनवायला लागतो आणि तो दरवाजा आपण इथं बनवलेला आहे. हे आपण भोसलेवाडीमध्ये जे भोसले आहेत त्यांच्या घरी किचनला दरवाजे बनवलेले आहेत. ह्याच्यासाठी आपण हायग्लॉस सनमाइक वापरलेला आहे. आता हे बघू शकता आपण सगळे दरवाजे लागलेले आहेत, पण कोपऱ्यातला दरवाजा त्याला काडापा उभा नसल्यामुळं आपल्याला लावता येत नाही. तर तो दरवाजा जो आहे तो आपण हा साईडला जो दरवाजा लावलेला आहे आपण 3 नंबरचा त्या दरवाजालाच आपण फोल्डिंग दरवाजा बनवणार आहे आणि कॉर्नरचा जो दरवाजा आहे तो त्यामध्ये कवर होणार आहे. तर आता आपण याच्यासाठी जी पावणांची साधी बिजागरी असते जे आपण 3 इंचीची जी पावणा बाय पावणाची साधी बिजागरी आहे ती आपण त्याला वापरणार आहे आणि त्या बिजागरीवरती आपण तो फोल्डिंग दरवाजा फिट करणार आहे. त्यामध्ये कॉर्नरचा जो भाग आहे तो कवर होणार आहे, कारण आपल्याला जर कॉर्नरमध्ये गॅस टाकी किंवा इतर मोठ्या वस्तू जर ठेवायच्या असतील तर तो काडापा अडचण करणारा असतो. त्यामुळं आता जे किचन बनवले जातात त्याच्यामध्ये कोपरा हा पूर्ण मोकळा ठेवलेला असतो, जेणेकरून मोठ्या वस्तू आतमध्ये आपल्याला कोपऱ्यामध्ये ढकलता येतील. आता इथं आपण साधी बिजागरी लावून घेतलेली आहे कॉर्नरच्या दरवाजाला आणि तो दरवाजा दुसऱ्या दरवाजावरती फोल्डिंग आपण लावणार आहे आणि हे आपण बनवलेलं जे काम आहे ते भोसलेवाडी येथे आपण बनवलेलं आहे. आता इथं आपण फोल्डिंग दरवाजा लावलेला आहे बघू शकता आणि तो दरवाजा उघडायला झाकायला अगदी सोपा आहे. आता आपल्याला दिसेल की कॉर्नर हा पूर्ण कवर झालेला आहे आणि जे आपण दरवाजे सगळे उघडून जर बघितले तर इजी आपल्याला उघडझाक करता येण्यासारखे दरवाजे आहेत. आपला जो विषय सुरू आहे तो कॉर्नरचा. आता इथं हा दरवाजा ओपन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल हा दरवाजा जो आहे तो फोल्डिंग बनवलेला आहे आणि ह्या फोल्डिंगमुळं आपल्याला जो कोपरा जो आहे एल कोपरा किचनचा त्याच्यामध्ये साहित्य काढणे किंवा आतमध्ये साहित्य ठेवण्यासाठी जागा जी आहे ती पूर्ण मोकळी राहते आणि हा दरवाजा आपल्याला उघडायला झाकायला काही अडचण करत नाही. त्याच्या साईडचा जो दरवाजा आहे तो पण आपण उघडू किंवा झाकू शकतो. अशा पद्धतीचे जर आपल्या घरी किचनला दरवाजे बनवायचे असतील तर आजच वरद फर्निचरशी संपर्क करा. पुन्हा एकदा आपल्याला इथं पाहता येईल की दरवाजा कशा पद्धतीनं उघडता आणि झाकता येऊ शकतो आणि हा दरवाजा जो आहे तो पूर्णपणे फोल्डिंग आहे. याच्यामुळे आपल्याला जी जागा जी आहे कॉर्नरची ती पूर्ण कवर झालेली दिसेल आणि जरी आतमध्ये काडापा लावलेली नसेल तरी आपल्याला या दरवाजा बनवता येतो. अशा पद्धतीनं आपण जे दरवाजे आहेत ते इकडे बनवलेले आहेत